Hello friends, I am Mallar Shinde and you are watching Shinde's class YouTube channel. Today's video is about clause or clauses and in Marathi we say upavakya. Now in this video we will learn about clause or clauses and also its definition, its examples and also its kinds. Now friends, let's learn clauses. In Marathi we say clause. Now question is that what is meant by clause? How can we identify this one is clause, this one is sentence and this one is phrase? Now what is difference between the phrase, clause and also sentence? All the things we will discuss within this video. So keep watching, let's learn. So first thing is that I want to explain with you, and this is phrase, clause and sentence. What is difference between them? So let's learn. First thing is phrase. Phrase means in Marathi we say वाक्यांश, वाक्याचा भाग, त्याला आपण फ्रेज असं म्हणतो. देन क्लॉज, क्लॉज मीन्स उपवाक्य. क्लॉज हा उपवाक्य असतं, ते सेंटेन्स नाही, ते उपवाक्य आहे. And then third one is sentence. Sentence means वाक्य. In Marathi we say वाक्य. Now what is difference between them? Now let's learn. First thing is that phrase is group of words. फ्रेज काय असते तर ग्रुप ऑफ वर्ड्स असते. फ्रेज इज ग्रुप ऑफ वर्ड्स. क्लॉज पण काय असतो ग्रुप ऑफ वर्ड्स. क्लॉज पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. सेंटेन्स काय आहे सेंटेन्स सुद्धा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. सो मग डिफरन्स काय झाला, इथे पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, इथे पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे आणि इथे पण ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. मग डिफरन्स काय? सो सेकंड फीचर इज दॅट नॉट अ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन. means in phrase मध्ये subject and verb चं कॉम्बिनेशन नाही, नसते. सब्जेक्ट नसतोच फ्रेज मध्ये, त्यानंतर वर्ब पण नसतो आणि जर वर्ब आलाच तर त्याचं कॉम्बिनेशन सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन त्या ठिकाणी नसेल. सो हा महत्त्वाचा भाग आहे, हा भाग लक्षात घ्या. सो नॉट अ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन. फ्रेज मध्ये नसेल, सब्जेक्ट नसेल, वर्ब नसेल, वर्ब आलाच तर त्याचं कॉम्बिनेशन नसेल. इथे काय क्लॉज मध्ये सब्जेक्ट अँड वर्ब चं कॉम्बिनेशन असेल. सब्जेक्ट अँड वर्ब कॉम्बिनेशन आहे क्लॉज मध्ये. आणि सेंटेन्स मध्ये काय आहे सब्जेक्ट अँड वर्ब चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इथे पण सब्जेक्ट अँड वर्ब चं कॉम्बिनेशन सेंटेन्स मध्ये आहे आणि क्लॉज मध्ये सुद्धा सब्जेक्ट अँड वर्ब चं कॉम्बिनेशन आहे. मग आता फरक काय? सो नेक्स्ट फीचर पहा. Third feature is that there is not a complete meaning sense. Phrase मध्ये complete meaning sense नसतो. Phrase मध्ये complete meaning sense नाही. meaning येतो, अर्थ असतो, meaning sense पण असतो, परंतु तो complete नसतो. complete नाही. उदाहरणार्थ under a tree काय, when to get up, मग त्याच्यानंतर काय, so under a tree सांगितलेलं नाही काय आहे. त्यानंतर when to get up, मग काय, मागे काय सांगितलेलं नाही. सो कंप्लीट मीनिंग सेन्स नाही. सेन्स आहे, मीनिंग सेन्स आहे पण कंप्लीट मीनिंग सेन्स नाही. सो दॅट इज द फ्रेज. आणि आता क्लॉज मध्ये काय, तर क्लॉज मध्ये इट कॅन मीनिंग सेन्स आणि इट कांट मीनिंग सेन्स. मीन्स क्लॉज मध्ये मीनिंग सेन्स असतो पण आणि नसतो पण. म्हणजे कसा पहा, कधी कधी मीनिंग सेन्स पूर्ण असेल, कधी कधी मीनिंग सेन्स नसेल, अपूर्ण असेल. सो कसं, फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आहे, इफ रेन केम, जर पाऊस आला, इफ रेन केम आय विल डान्स, तर मी डान्स करेल. सो हियर इफ रेन केम हा एक क्लॉज आहे आणि आय विल डान्स हा एक क्लॉज आहे. सो या ठिकाणी या क्लॉज मध्ये मीनिंग सेन्स नाहीये, पूर्ण कंप्लीट नाहीये मीनिंग सेन्स, आणि इथे मीनिंग सेन्स कंप्लीट आहे. सेंटेन्स मध्ये काय होतं पहा, सेंटेन्स मध्ये मीनिंग सेन्स कंप्लीट असतो, कंप्लीट मीनिंग सेन्स. त्याशिवाय सेंटेन्स असू शकत नाही. म्हणजे वर्ब आहे, सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स आहेत आणि मीनिंग सेन्स कंप्लीट आहे. सो याच्यामध्ये मीनिंग सेन्स पूर्ण आहे. फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज वॉज ब्रेव अँड नोबल किंग. आता हे सेंटेन्स आहे, यामध्ये कंप्लीट मीनिंग सेन्स आहे. सो हा डिफरन्स आहे. आता मग इथे मीनिंग सेन्स अपूर्ण आहे, इथे कधी असेल कधी नसेल, आणि या ठिकाणी मीनिंग सेन्स पूर्ण आहे. मग क्लॉज मध्ये मीनिंग सेन्स कुठे असतो आणि मीनिंग सेन्स कुठे नसतो,
किंवा अपूर्ण असतो आणि सेंटेन्स मध्ये तर पूर्ण असतो. आता क्लॉजच्या बाबतीत पाहूया. ज्या ठिकाणी सेंटेन्सेस हे डिपेंडंट असतात, डिपेंडंट म्हणजे सबऑर्डिनेटिंग सेंटेन्सेस असतात. सबऑर्डिनेट फॉर एक्झाम्पल इट कॅन मिनिंग सेन्स, कंप्लीट मिनिंग सेन्स कुठे असेल तर जे सेंटेन्स इंडिपेंडंट असतात. इंडिपेंडंट ज्या ठिकाणी स्वतंत्र वाक्य असतं, स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे याला इंडिपेंडंटलाच आपण दुसरा शब्द वापरू शकतो मेन क्लॉज. मेन क्लॉज आणि मेन क्लॉजलाच आणखीन एक शब्द वापरू शकतो आपण प्रिन्सिपल. प्रिन्सिपल क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, मेन क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज यामध्ये मीनिंग सेन्स कंप्लीट असतो. इट कॅन मीनिंग सेन्स जे आहे ना तो इंडिपेंडंट सेंटेन्स मध्ये असतो, म्हणजेच मेन क्लॉज मध्ये असतो, म्हणजेच प्रिन्सिपल क्लॉज मध्ये असतो. मग या वाक्यात प्रिन्सिपल क्लॉज कोणते? आय विल टर्न, आय विल डान्स. आय विल डान्स हे प्रिन्सिपल किंवा मेन किंवा इंडिपेंडंट क्लॉज आहे. सो इथं मीनिंग सेन्स कंप्लीट आहे. अँड इट कांट मीनिंग सेन्स, दुसरं जे फीचर आहे की कधी कधी अपूर्ण मीनिंग सेन्स नाहीये, तर तो कुठे नाहीये? इफ रेन केम, तो डिपेंडंट सेंटेन्स मध्ये मीनिंग सेन्स नाहीये. डिपेंडंट. आता डिपेंडंटला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? सबऑर्डिनेटिंग. सबऑर्डिनेटिंग क्लॉज मध्ये किंवा डिपेंडंट क्लॉज मध्ये मीनिंग सेन्स कंप्लीट नाही. सो क्लॉज मध्ये मीनिंग सेन्स कंप्लीट नसल्यामुळे, मीनिंग आहे पण कंप्लीट नसल्यामुळे आपण त्याला क्लॉज म्हणतो. सो लेट्स लर्न काइंड्स ऑफ क्लॉजेस और क्लॉज. So let's learn kinds of clause. Kinds of clause means उपवाक्याचे प्रकार. But I want to add one more thing here. फ्रेजचे पण प्रकार असतात, सेंटेन्सचे पण प्रकार असतात. फ्रेजचे जे प्रकार आहेत, फ्रेजचे जे काइंड्स आहेत ते असे आहेत. नाउन फ्रेज, देन ॲडवर्ब फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, वर्ब फ्रेज and preposition phrase. These are kinds of phrases. And also सेंटेन्सचे जे काइंड्स आहेत ते मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेले, तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्याचे दोन प्रकारे काइंड्स होतात. एक बेसिक काइंड सेंटेन्सचे जे आहेत ते असर्टिव्ह, देन इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह अँड एक्सक्लेमेटरी. सो दीज आर बेसिक काइंड्स ऑफ सेंटेन्स. अँड ऑल्सो क्लॉजची स्थिती वाक्यामध्ये काय आहे त्यानुसार सुद्धा वाक्याचे तीन प्रकार पडतात आणि ते आहेत सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नाउ फ्रेंड्स, टाइप्स ऑफ क्लॉज और काइंड्स ऑफ क्लॉज. सो फर्स्ट काइंड इज main clause. Now main clause means मुख्य उपवाक्य. Clause means उपवाक्य and main clause means उपवाक्य, मुख्य उपवाक्य. So friend एक गोष्ट लक्षात घ्या, सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे क्लॉज मध्ये. सेंटेन्स मध्ये सुद्धा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. फक्त मीनिंगच्या बाबतीत आपण डिफरन्सेस सांगितलेले आहेत. सो या ठिकाणी पहा, एक सेंटेन्स आहे, गोपाल वर्क्स इन द गार्डन. हे एक सेंटेन्स आहे, गोपाल वर्क्स इन द गार्डन and सीता वर्क्स इन द किचन. सीता वर्क्स इन द किचन. या ठिकाणी दोन वाक्य आहेत, दोन उपवाक्य आहेत. गोपाल वर्क्स इन द गार्डन, सीता वर्क्स इन द किचन. याच्यामध्ये या पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे अँड देन वर्ब सुद्धा आहे. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. इथे सुद्धा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे अँड अदर ऑब्जेक्ट सुद्धा आहे. म्हणजे या उपवाक्यामध्ये सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आहे, सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट सुद्धा आहे. इथं सुद्धा सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट, म्हणजे स्वतंत्र उद्देश आहे आणि विधेय सुद्धा आहे. स्वतंत्र उद्देश आहे आणि विधेय सुद्धा आहे. आता सब्जेक्ट मीन्स करता येईल, त्याच्यामध्ये नाउन येईल त्याच्यामध्ये. सो सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे अँड देन प्रेडिकेट जो भाग आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट अँड अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स येतो. सो स्वतंत्र उद्देश आहे, विधेय आहे, स्वतंत्र उद्देश आहे, विधेय आहे आणि त्याला जोडले एका कंजक्शनने. आता हे जे कंजक्शन आहे ना, हे कंजक्शन आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे मुख्य कंजक्शन, मुख्य उभयान्वी अव्यय, म्हणजे जे कोऑर्डिनेटिंग प्रधान सूचक उभयान्वी अव्यय आहे त्यांनी जोडलेला आहे अशा दोन वाक्यांना, तेव्हा त्याला आपण मेन क्लॉज, या वाक्याला सुद्धा मेन क्लॉज म्हणतो, या वाक्याला सुद्धा मेन क्लॉज म्हणतो, कारण यामध्ये स्वतंत्र सब्जेक्ट आहे, स्वतंत्र प्रेडिकेट आहे. इथे सुद्धा स्वतंत्र सब्जेक्ट आहे, स्वतंत्र प्रेडिकेट आहे. जेव्हा एखाद्या उपवाक्यामध्ये स्वतंत्र प्रेडिकेट, स्वतंत्र सब्जेक्ट असतो आणि त्याला जेव्हा कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जोडलेलं असतं, मुख्य प्रधान सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेलं असतं, तेव्हा ते मेन क्लॉज आहे. त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. सो हा एक मेन क्लॉज आहे, हा पण एक मेन क्लॉज आहे आणि हे पूर्ण सेंटेन्स आहे. आता सेंटेन्स आणि
मग हे सेंटेन्स होऊ शकत नाही का? होऊ शकतं. हे सेंटेन्स होऊ शकत नाही का? हे पण सेंटेन्स होऊ शकतं. पण सेंटेन्स साठी एक अट असते. जे सुरुवातीचा शब्द आहे, जो सुरुवातीचा शब्द आहे, अक्षर आहे ते कॅपिटल आहे. अँड सेकंड दुसरी अट कोणती आहे? फुल स्टॉप. मग आता या ठिकाणी हे सेंटेन्स का होणार नाही? कारण इथे काय नाहीये, फुल स्टॉप नाहीये. दुसरी गोष्ट, मग हे स्वतंत्र होऊ शकतं का? हो, होऊ शकतं, पण त्याला जोडलेलं आहे. जेव्हा दोन उपवाक्य जोडलेले असतात तेव्हा आपण, आणि एका सेंटेन्स मध्ये जोडलेले असतात तेव्हा त्यांना आपण उपवाक्य असंच म्हणतो. सो दीज आर क्लॉज, मेन क्लॉज एक्झाम्पल. अँड सेकंड आहे सबऑर्डिनेट क्लॉज. दुसरा जो प्रकार आहे तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मीन्स गौण उपवाक्य. आता गौण उपवाक्य कसं असेल? गौण म्हणजे दुय्यम स्वरूपाचं. सो दुय्यम स्वरूपाचं कसं असेल? फॉर एक्झाम्पल, when I went to him, he was drawing a picture. Now friends, look here. When I went to him. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य डिपेंडेंट वाक्य आहे. डिपेंडेंट म्हणजे या वाक्याला या वाक्यावर अवलंबून राहावं लागतं. डिपेंडेंट आहे, दुय्यम वाक्य आहे. When I went to him, he was drawing a picture. आणि he was drawing a picture हा मेन क्लॉज. का मेन क्लॉज आहे? तो त्याचा मीनिंग सेन्स कंप्लीट करतो. सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे. या ठिकाणी सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट सुद्धा आहे, परंतु हे वाक्य याच्यावर डिपेंडेंट आहे. हे इंडिपेंडेंट वाक्य आहे आणि हे डिपेंडेंट वाक्य आहे. सो जेव्हा असं डिपेंडेंट वाक्य असतं आणि हे डिपेंडेंट वाक्य या इंडिपेंडेंट वाक्यावर अवलंबून आहे, हे वाक्य अवलंबून आहे कोणावर? या वाक्यावर. मग सो या वाक्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. सो व्हेन आय वेंट टू हिम हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि या ठिकाणी हे जे वाक्य गोपाल वर्क्स इन द गार्डन हे मेन क्लॉज आहे. सीता वर्क्स इन द किचन हे पण मेन क्लॉज आहे. ही वॉज ड्रॉइंग अ पिक्चर हे पण मेन क्लॉज आहे, ते लक्षात घ्या. आता सबऑर्डिनेट क्लॉज जे आहे त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा आणखी एक फीचर सांगायचं झालं तर सबऑर्डिनेट क्लॉज हे कधीच वाक्याला दोन उपवाक्याला जोडतात. कशाने जोडतात? तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडतात. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणतं आहे? व्हेन. व्हेन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणजे दुय्यम गौण दुय्यम स्वरूपाचं उभयान्वी अव्यय आहे आणि या व्हेनने हे वाक्य जोडलेले आहे. सो हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज जे आहे त्या सबऑर्डिनेटिंग क्लॉजला आणि मेन क्लॉजशी जोडताना कशाचा वापर केला गेलाय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा. अँड या ठिकाणी कोणत्या कंजंक्शनचा वापर केलाय? तर या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केलाय. हा फरक आहे. अँड देन काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. आता दुय्यम स्वरूपाच्या वाक्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. तर ते आहेत नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड ऍडव्हर्ब क्लॉज. आता ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये सुद्धा 2-3 उपप्रकार पडतात. ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये सुद्धा 2-3 उपप्रकार पडतात आणि नाउन मध्ये सुद्धा येतात. परंतु आपण सध्या मेन पाहूया. मेन जे सबऑर्डिनेट क्लॉज चे काइंड्स आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे नाउन क्लॉज. सो नाउन क्लॉज मीन्स काय? जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये काही शब्द हे नामाची भूमिका पार पाडतात, नाउनची भूमिका पार पाडतात किंवा नाउनला कोऑपरेट करतात. फॉर एक्झाम्पल, इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू थिंक. सो व्हॉट यू थिंक या ठिकाणी हे नाउन सी रिलेटेड सेंटेन्स ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. सो आणि ऑन काय आहे? तर ऑन हे प्रिपोजिशन आहे, पण कोणतं प्रिपोजिशन आहे? ऑब्जेक्ट सी रिलेटेड आहे. त्यानंतर म्हणून आपण त्याला नाउन क्लॉज म्हणतो. नाउन क्लॉज म्हणजे नामाशी रिलेटेड भूमिका किंवा नामाच्या ऐवजी काम करतात काही शब्द. सो इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू थिंक हे नाउन क्लॉज आहे. अँड देन ऍडजेक्टिव्ह क्लॉज मीन्स काय? तर पहा, दिस इज द टेम्पल दॅट अहिल्यादेवी बिल्ट. दिस इज द टेम्पल दॅट अहिल्यादेवी बिल्ट. सो that is the relative adjective. So this is the temple that Ahilyadevi built. हे काय आहे? adjective clause आहे. And then third one is adverb clause. Adverb clause कसा असेल? I saw you when I was playing. आता हा जो saw आहे ना, हा saw काय सांगतो? हा टाइम सांगतो. टाइम काय टाइम सांगतो? adverb of time. So हे adverb clause आहे. Adverb clause. I saw you when I was playing. So friends, today we learn about clause, its definition, its classification, also how to identify clauses in the sentences,
And also we learn what is the difference between phrase, clause and sentence. Also its kinds and explain. So if you like this video, then subscribe, like and share to my channel. Also keep watching. Thank you.